आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायने म्हणतात, गिरीश महाजन, हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. मग लपवताय कशाला? गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? याचा अर्थ या महाराष्ट्रात गद्दारी पोसण्याचं काम, बेईमानी पोसण्याचं काम तुम्ही करताय गिरीश महाजन. माझी भाषा त्यांना चुकीची वाटते. गद्दारांना कोणती भाषा वापरायची? गद्दारांना कोणती भाषा वापरायची गिरीश महाजननी सांगावं. आणि राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन हा पोलिसांचा ताफा बाजूला ठेवूया. हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना, सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या. आत्ताच मी पाहिलं. हा म्हणजे कशा करतात? आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही ना. शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही, राहिली नाही. कोण उरलंय तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी. म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम. आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. सिक्युरिटी काढा. की पोलिसांचं कवच कुंडल आहेत ना सरकारची, ती काढा. स्वतः तुमचा जो बॉस आहेत ना शिंदे, बरं का, तो 50 गाड्यांचा बॉडीगार्डचा ताफा घेऊन फिरतो. कोणापासून तिथे? कोणापासून? त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था. मला त्यात पडायचं नाहीये. भीती नाही ना आमच्यापासून, शिवसैनिकांपासून खऱ्या. मग तुम्हाला हे बोलू नका. ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता, ED CBI, हा कसे फुटले म्हणतात गिरीश महाजन जे म्हणतात ना, फुटले. माझ्याकडे एक दिवस ED आणि CBI आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ED CBI माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. या काय समजतो स्वतः? नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चाललाय हिंदुत्वाच्या नावाने. कुठले कॉन्ट्रॅक्टर्स काय, सगळी यादी माझ्याकडे आली. आणि हे आम्हाला शिकवणार. हा, ज्याने आयुष्यभर पोलीस संरक्षणामध्ये गुंडगिरी आणि भ्रष्टाचार केला ते आम्हाला शिकवणार. मग भीती नाही ना. मग नाशिक महानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचे नगरसेवक ठाण्यात लपवून का ठेवले? तुमचं सरकार आहे ना, तुमचे पोलीस आहेत ना, तरीही तुम्ही हे का लपवून ठेवले? भीती आहे ना तुमच्या मनामध्ये. तेव्हा ही राडेबाजीवरती आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवून या. आणि परत सांगतो, अर्धा तास ED CBI आणि पोलीस द्या. गिरीश महाजन पहिला फुटेल. गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल. हे आम्हाला सांगू नका. ते संघाच्या चड्ड्या बिड्ड्या, विचार, आयडिओलॉजी हे आम्हाला सांगू नका. हेच पहिले फुटतील. आता बोला. समोर पाहिला ते म्हणतात की गिरीश महाजन बाईला म्हणते असं काय? हो बघा किती घसरले ते. आता कालपर्यंत किती घाणघाण शिवाय म्हणजे त्यांचा तोलच गेलेला आहे. आणि ते म्हणता EDला CBIला बरोबर. मी तर काय, मी बिना पोलीस बंदोबस्ताला माणूस आहे. मी तर कुठे जातो रात्र दिवस, तुम्ही बघतायत. ते काय नैसर्गिक आपत्ती असू द्या, त्यासाठी उद्या मी रात्री 8-10 किलोमीटर एकटा एवढ्या पावसाळ्यात पुरात उड्या होणार आहे. सोलापूरला बघितलं असेल, सांगली कोल्हापूरला बघितलं असेल, केरळमध्ये बघितलं असेल, बदलापूरच्या त्या रेल्वेच्या त्या दिवसात घटना बघितली असेल. मी तर कुठेही जातो. माझा EDचा CBIचा काही संबंध नाही आहे.
पण मला असं वाटतं की संजय राऊत तुम्ही जे बोलताय ते शिवराळ भाषेत तुमची भाषा घसरते आहे. आता मला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही, तुम्हाला बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. पण तुमच्या अशा बोलण्यामुळे या शिवसेनेचा रास होत चाललेला उभाठाचा. मी मागच्या वेळेलाही सांगितलं की तुम्ही म्हणतात भाजप असं करतं, भाजप तसं करतं, भाजप आमचं कामच नाही तिथे राहिलेलं. मी पुन्हा सांगतो, एकच माणूस काफी आहे, एकच माणूस पूर्ण आहे शिवसेना संपवायला. तर ते काम ते योग्य तऱ्हेने करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांचा बॅलन्स थोडा खूपच गेलेला आहे काल परवापासून आणि म्हणून ते काही आणि परवापासून ते म्हणतायत निघून जा, ज्यांना जायचं जा. कशाला लोक आमदारही गेलेत, खासदारही गेलेत, तर महापालिकेत थोडेफार एका ठिकाणी काही नगरसेवक आहेत. बघा पुढच्या काळामध्ये त्यांच्या अशा वागण्यामुळे, अशा बोलण्यामुळे मी उद्धवजींना अजूनही सल्ला देईन की हे असे लोक आवरा, नाही तर तुम्हाला आमची गरजच नाही आहे काही करायला. खासदारांना सुरक्षा का दिली असं ते म्हणतात की हां तुम्ही जो म्हटले होते की नाही, ते माझ्याबद्दल बोलतायत म्हणून मी सांगितलं. मी बिना पोलीस बंदोबस्ताचा माणूस आहे. राज्यामध्ये एकच मंत्री असं आहे की ज्याला पोलीस बंदोबस्त माझ्याबरोबर एकच हवालदार असतो. 3 लोकांच्या ड्युट्या 8 तासाच्या ते माझ्यासोबत असतात, माझ्या गाडीतही असतात, पूर्ण वेळ असतं. तुम्ही पण जे मी बोलले ते कुठले माझ्या मागे गाडी, पुढे गाडी, मला बंदोबस्त मी पत्र देऊनच सांगून टाकतो निवडणूक झाली की मला कुठली कॅटेगरीमध्ये मला पोलीस बंदोबस्त नको. अपुरे पोलीस बंदोबस्त, मॅनपॉवर, गाड्या वाहनांची कमतरता, त्यामुळे मी बंदोबस्त घेत नाही. मी वारंवार सांगतोय.